नमस्कार मंडळी. हवेमध्ये उष्णता खूप वाढलेली आहे आणि उष्णता वाढली की थंडगार, पाचक असं सर्वांनाच प्यावंसं वाटतं. तर आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने जीरा मसाला सरबत बनवणार आहोत, जे अगदी कमी वेळात बनवून तयार होते. खूप साधी सोपी रेसिपी आहे मंडळी. अगदी उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवून तयार करून ठेवू शकता आणि अगदी काही मिनिटातच बनवून तयार सुद्धा करू शकतो आपण. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. जीरा मसाला सरबत बनवण्याकरता सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे एक अर्धा कप इतके जिरे घ्यायचे आपल्याला. तुम्ही वाटी किंवा एक कपाचा मेजर करू शकता. त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून काळी मिरी, एक मोठा चमचा भरून आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की आपल्याला हे खूप जास्त भाजायचं नाहीये. जर आपण जिऱ्याला खूप जास्त भाजलं की याचा थोडासा कडवटपणा लागतो, जे आपल्याला सरबतात सुद्धा लागू शकतो. तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि फक्त एक 30 सेकंद हे थोडंसं गरम होईपर्यंत, म्हणजे याचा जो मऊपणा असतो तो निघून जाईल एवढंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक 10 ते 20 सेकंड फक्त मी याला भाजून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं गरम झालं की लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता झालेलं आहे. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. तर मंडळी, आज आपण गूळ किंवा साखरेचा वापर न करता खडी साखर वापरून आज हे सरबत बनवणार आहोत. कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि खडी साखर हे मुळातच थंड असते, म्हणून आपण ह्याच्यात 2 कप किंवा 2 वाटी इतकी खडीसाखर घेतलेली आहे आणि जितकी आपण खडीसाखर घेतली तितकंच याच्यात आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 वाटी मी याच्यात पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान याला पूर्ण हे विरघळेपर्यंत इथे शिजवून घेऊया. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता, जे जिरं आपण भाजून घेतलेलं होतं, हे छान थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात मी हे ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात एक मोठा चमचा भरून काळं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा इतका आपल्याला इथे चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इतका आपल्याला इथे सुंठ पावडर ॲड करायची आहे. जर सुंठ पावडर तुमच्याकडे नसेल तर नाही ॲड केला तरीही चालेल, पण चव खूप छान येते. असेल तर आवर्जून याच्यात ॲड करा आणि अशी बारीक अशी पूड आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जोपर्यंत आपण पूड बनवून घेतलेली आहे तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता, जी खडीसाखर होती ती छान विरघळून झालेली आहे. मस्त पूर्णपणे विरघळून झाली की त्यानंतर जे पावडर आपण बनवून तयार करून घेतलेली होती, ते पूर्ण पावडर आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे आणि लगेचच याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात याचे काहीही घाटी होत नाहीये. अगदी काही सेकंदात हे जे पावडर आहे ते पूर्णपणे इथे मिक्स होऊन जाते. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता इथे तुम्ही बघू शकता जी पावडर आहे ते पूर्णपणे इथे पाकात मिक्स झालेली आहे. आता एक 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवायचं आहे. खूप जास्त याला आपल्याला शिजवायचं नाहीये. 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे पाक आहे इथे तुम्ही बघू शकता, खूप जास्त आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असं करायचं नाही. फक्त थोडासा याला चिकटपणा येईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, खूप जास्त आपण याला शिजवलेलं नाहीये. फक्त एक 4 ते 5 मिनिटं गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, हे आपोआपच थोडंसं दाटसर होतो. म्हणजे जे सिरप असतं त्याप्रमाणे होऊन जातं. कारण आपण ह्याच्यात जे खडीसाखर वापरलेली आहे ते थंड झाले की अगदी घट्टसर होते आणि त्याचबरोबर जे पावडर आहे ते सुद्धा इथे तुम्ही बघू शकता छानपणे मिक्स होऊन गेलेली आहे. पूर्ण त्याचा अर्क ह्याच्यात उतरून गेलेला आहे. पूर्णपणे जेव्हा हे थंड होऊन जाईल, त्यानंतर आपल्याला याच्यात 2 लिंबाचं रस याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा की जे आपण सिरप बनवून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे लिंबाचा रस याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. बरेच लोकं गरम असताना त्याच्यात ॲड करून घेतात लिंबाचा रस, पण तसं केल्याने काय होतं, कधी-कधी ते कडवटपणा जे लिंबाचा असतो ते याच्यात उतरतं. म्हणून पूर्णपणे थंड करून घेतलं की त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. आता हे जे सिरप आहे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. कारण जे पावडर आहे त्याचं थोडंफार जे जाड कण असतात ते पूर्णपणे निघून जाईल. म्हणजे जेव्हा आपण सरबत बनवू ते तोंडात येणार नाही. म्हणजे अगदी मस्त सॉफ्ट असा आपला हा जिरा सरबत बनवून तयार होईल. त्यासाठी आपल्याला हे छान असं चाळून घ्यायचं आहे. आता इथे आपण हळू करत पूर्ण जे हे सिरप आहे, जिरा सिरप हे आपण
चाळून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी, अगदी झटपट बनवून तयार होते आणि पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत आरामात आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलं की आपण कुठेही बाहेरून आलो किंवा पाहुणे जरी आले, फक्त पाणी ह्याच्यात मिक्स करायचं आणि थोडंसं पुदिन्याचे पान ह्याच्यात ॲड करायचे आणि लगेचच याला सर्व्ह करून द्यायचं. म्हणजे अगदी शरीराला थंडावा देणारा आणि मस्त थंड आणि पाचक असं हा सरबत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण हे पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि हे जे चोथा आहे हे सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. तर इथे जे सिरप आहे ते सर्वात आधी आपण एका काचेची बाटली किंवा कोणतीही बाटली तुमच्याकडे असेल तर त्याच्यात आपण हे ॲड करून घेऊया. हे बघा, खूप सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे मंडळी आणि एकाच वेळी तुम्ही भरपूर असे ग्लास सरबताचे बनवून तयार करू शकता. जर हे जे सिरप आहे तुम्ही बनवून ठेवलं, की पटकन आपलं सरबतसुद्धा बनवून तयार होतं. आता सरबत कसं बनवायचं? तर चला तेही आपण बघून घेऊया. तर जे चोथा उरलेलं होतं हे सुद्धा न फेकता याचा एका वेळेचं जे सरबत आहे ते बनवून तयार होतं. तर ह्याच्यातच मी एक कपभर इतकं पाणी, याच्यात थंड पाणी, अगदी गार पाणी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर आपण हे चाळून घेऊया. म्हणजे यातलं जे गोडपणा आहे, जे आपण खडीसाखर वापरलेली होती ती आणि जिऱ्याचा जे अर्क आहे ते पूर्णपणे इथे याच्यात जे पाणी आहे याच्यात निघून जातं. म्हणजे जराही आपलं काहीही जे जिऱ्याची पावडर किंवा खडीसाखरची पावडर आहे ते वाया जाणार नाही. आता याच्यात मी पुन्हा 1-1.5 कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि इथे मी पुदिन्याचे पाणी याच्यात ॲड करून पान जे आहे ते ॲड करून घेते. जर तुमच्याकडे सब्जा भिजवलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी ॲड केलेला नाहीये. सब्जा जरी ह्याच्यात ॲड केला तरीही हे सरबत खूप छान लागतं. आता आपण आधीच याच्यात जे चोथा होता त्याचा अर्क याच्यात निघलेला होता म्हणून मी फक्त 1 चमचाभर इथे सिरप ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण सर्व्ह करू त्याच वेळी बर्फ ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. नाहीतर जे सरबत आहे ते अगदी पातळ होईल आणि लगेचच आपल्याला हे सर्व्ह करून घ्यायचं. तर मंडळी बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे जिरा सरबत बनवून तयार झालेलं आहे. खूप पौष्टिक, खूप पाचक आणि खूप थंडावा देणारा हा सरबत आहे. पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.